की तो काय त्या ठिकाणी कमवलेला आहे त्यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत। सर्वप्रथम क्रांतिकारी जय भीम। आज आपण या नामांतराच्या सोहळ्यामध्ये सर्व महाराष्ट्रातून सर्व भीमसैनिक इथं आलेले आहेत। जे शहीद झाले होते त्यांना मी प्रथमतः अभिवादन करतो, त्यांच्या संघर्षाला सलाम करतो, कारण की हा नामांतराचा जो काळ होता तो कमी नसून गेले 17 ते 18 वर्ष सर्व भीमसैनिक सर्वप्रथम मी माझ्या पक्षातर्फे MIM तर्फे नामांतर शहीदांना विनम्र अभिवादन करतो। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाम विस्तार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे यावर्षी आमचे मित्र दीपक भाऊ निकाळजे, आनंद भाऊ कस्तुरे, नागेश भाई, सचिन भाई सिंगाडे, राजूभाऊ निकाळजे यांनी एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे की नामांतर शहीदांच्या कुटुंबाचा सत्कार यावर्षीपासून आम्ही जोपर्यंत हयात आलो तोपर्यंत आम्ही इथे करणार आहोत। या उपक्रमाचा मी दीपक भाऊ, आनंद भाऊ सगळ्यांचा मनापासून आभार करतो। तसेच परत एकदा सर्व शहरवासियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाम विस्तार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो। जय भीम, जय बुद्ध। याचा श्रेय फक्त जे नामांतर लढ्यात शहीद झालेले आहेत त्यांना त्याचं श्रेय, बाकी श्रेय कोणाला नाहीये। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नामविस्तार दिनानिमित्त मी सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो। जय भीम। परभणी येथून आलेले जिगरबाज भीमसैनिक आमचे जीवलग मित्र किरण भाऊ मांदळे यांना विनंती आहे की कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे, आपलाही या ठिकाणी सन्मान होणार आहे। तसेच भीमा कोरेगाव या ठिकाणी कोरेगावाचा जो कार्यक्रम असतो त्या ठिकाणी खूप मेहनत घेतात असे आमचे जीवलग बंधू साकी भाऊ गायकवाड यांनाही विनंती आहे की कृपया आपण विचार मंचावर यायचं आहे। आपल्याही या ठिकाणी आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे। जय भीम, जय भीम, जय भीम। आज जो नामविस्तार दिन आहे, आज जो नामविस्तार दिन आहे हा ऐतिहासिक नामविस्तार दिन आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य भीमसैनिक, लाखो भीमसैनिक नतमस्तक होण्यासाठी, या शहीदांना सलामी देण्यासाठी या ठिकाणी येत असतात। आज आम्ही आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या वतीने त्या शहीदांना, त्यांच्या वारसांना या ठिकाणी त्यांचा सन्मान करून व आंबेडकर चळवळीत जे काही सक्रिय भीमसैनिक आहेत त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान या ठिकाणी करत आहोत व सर्व भीमसैनिकांना विनंती करतो की आपण सर्वांनी परत एकदा एकत्र येण्याची गरज आहे। एकीचं बळ या शासनाला आपण दाखवून दिलं पाहिजे। त्याकरिता आंबेडकर चळवळीत काम करणाऱ्या सर्व भीमसैनिकांनी या ठिकाणी एकत्र यायचं आहे। एवढं बोलतो, थांबतो। जय भीम, जय भारत, जय बुद्ध। मुख्यमंत्र्यांच्या गाड्यासमोर फेकून त्यांची गाडी अडवली होती। त्या शूरवीर माता व त्यांची मुलगी जी त्या लढ्यामध्ये फेकल्यामुळे एका पायाने अपंग झालेल्या नाही, ज्या दोघी या ठिकाणी